आपण प्रार्थना करूया. परमेश्वर बाबा तुझा आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार देखायचा आहे. गेल्या सर्व पापाच्या अपराधांची क्षमा करी प्रार्थना येशूच्या नावात करतो. हालेलुया. आपल्या प्रत्येकाला परमेश्वर एक मार्ग दाखवत असतो आणि तो मार्ग तुझ्याच आहे. कशा ठिकाणी चालावं, कशा ठिकाणी वळावं. तर पहिलं वचनात सुरुवात करूया. स्वतःसिद्ध 119 अध्याय 101 वचन आपल्या प्रत्येकाला एक मजबूतीचं मार्गदर्शन करत असते. वचन पाळावे मी आपली पावलं जे वाईट आहे त्यापासून. आता बघा, आपल्या प्रत्येकाला पावलं दिलेले 2 पाय, बरोबर. त्याला पाय म्हणतात आपण. ही पावलं अशी आहेत की जिथे चांगलं आहे तिकडे वळणं, जिथे वाईट आहे तिकडून बाजूला. प्रत्येक वाईट मार्गातून आपल्याला वळायचं आहे, तेव्हा आपले मार्ग चांगले होत असतात. काय सांगते? तुझ्या निर्णयापासून मी घाबरला नाही, मी कमजोर नाही पडला. त्याचे निर्णय स्ट्रॉंग होते, मजबूती होती. त्या निर्णयामध्ये हलू नका, कारण देवाचे निर्णय एकदम स्ट्रॉंग आहेत, मजबूती आहेत आणि तो जो पकडतो तो सिद्धीत जातो. कारण तूच मला शिकवलं. परमेश्वर जर आपल्याला शिकवलेलं आहे तर आपण पण परमेश्वराच्या दृष्टीमध्येच लक्ष दिलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक जीवनामध्ये अडचणी आहेत, दुःख आहेत, आपत्ती आहे, निराशा आहे, पण परमेश्वर नाही म्हणून तुम्ही निराश. ज्या बरोबर परमेश्वर आहे त्याबरोबर सगळं आहे. आपल्या प्रत्येक आई वडील जे आहेत ते आपल्या मुलाबाळांचं भरपूर टेन्शन घेत असतात. का घेतात? कारण आपला मुलगा बदलावा, किंवा आपली मुलगी बदलावी, की आपली मुलगी चांगली व्हावं, आपला मुलगा पण चांगला राहावं, बरोबर. अशा पद्धतीने आई वडिलांचं लक्ष असते. पण त्याच्यापेक्षा स्वर्गीय आई बाप जो आहे त्यांचं लक्ष आपल्यावर जास्त असते. आणि तो स्वर्गीय बाप जो आहे तो आपल्याला मार्ग दाखवायचं काम. बरेच लोक असे आहेत प्रार्थना करायला लागले का ते लोक मर्यामाताचा मान सन्मान ठेवत नाही, मर्यामातेचा अपमान करत असतात. बरेच लोक त्याच्यामध्ये प्रार्थना करतात कारण येशूच आहे, देवच आहे. आणि देव आहे, पण देवाला बनवणारा वाढवणारी पवित्र मर्याच होती. त्याला बालपणातून जो देव बनवला ना, तो देवाच्या शिक्षणाचा जो मार्ग होता तो आईच होती. एफेसीयस 7:4 अनुवाद 11 ते 18 पासून आई वडील हे आपल्या घरातलं पहिलं हत्यार आहे, हे पहिले शिक्षक आहे. आणि यांचं अनुकरणात ही मोशेला दिलेले 10 आज्ञा, त्याच्या 4थी आज्ञा वचन आहे 12 निर्गम 20 मध्ये. आई बापाचा मान सन्मान. आज आई बापाला अपमान करतात. आपल्याला एखाद्या शिक्षणाचा गर्व असते, कधी कधी आपल्याला मी मोठा आहे, आता मला सगळं कळते, तुम्हाला कळत नाही. लहानाचा मोठा होता ते कोणी कळवलं. तसं तो परमेश्वर मला कळवतो. स्वतःसिद्ध 27:10 माझ्या आई बापाने मला सोडलं तरी परमेश्वर सोडलं. आपले आई बाप गेले देवाच्या घरी, पण तो आहे ना आपल्या बरोबर. नाही, पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्याला मार्गदर्शन करतो. त्याच्यासाठी जगा, त्याच्यासाठी जीवन जगा. कधी कधी बरेच लोक सांगतात, एक मुलगा मुलगीला पडत, मुलगी पडत, अरे तुझ्यासाठी काय पण करेल, काय करेल, लग्न झाल्यावर काय करून जातात. म्हणजे नाही का, लग्न झाल्यावर मुलं कशी बनतात, मुली कशा बनतात, बाया कशा बनतात. असं सिस्टम बदलले. परमेश्वर जर बरोबर आहे, तो जर आपल्या बरोबर आहे, आपल्या घर जर आपल्याला घरात तोडत आहे कोणतरी व्यक्ती, तर ते तुमचं घर योग्य नाही. तुमचं घर जोडत आहे तर समजा तुम्ही योग्य आहे. तुमच्या घरात तिसरी व्यक्ती कार्य करत आहे
भले बायकोच्या रूपाने असू दे, नवऱ्याच्या रूपाने असू दे, मित्राच्या का मैत्रिणीच्या का कोणत्याही रूपाने असू दे, तुमच्या घराचं शिरू तुमचं घर जर उठत आहे, तुमच्या घरामध्ये जर भांडण नफरत करत आहे, तर तिथे समजून घ्यायचं ते शैतान तुमच्या घरामध्ये प्रवास करत आहे. तुमच्या अंतःकरणाच्या घरामध्ये अस्वस्थ जर निर्माण करत आहे, ते दुष्टाचं घर तुमच्या घरात प्रवास करत आहे. त्याला माणसाला राग जास्त येते, सहन करण्याची शक्ती कमी असते. म्हणून मनुष्याला आध्यात्मिक शिक्षणाची जास्त गरज आहे. कारण जो कोणी त्याच्याकडे राहतो कधी निराश नाही. आला जरी थोडाफार निराशपणा आला तरी तो त्याच्यातून बाहेर उतरतो, कारण तुम्ही सच्चाई तुम्हाला पकडते. पण आपल्यामध्ये सच्चाई नाही, आपल्यामध्ये दुष्टाई आहे, नफरत, नीला आहे, अहंकार आहे, कधीच प्रगती नाही. दिवस खायला मिळाला आपण त्यात समाधान फायदे होत नाही. समाधान खाण्याने नाही, आत्म्याने नाही. आज तोच बाप आहे आपल्या जोडीला म्हणून आपण इकडे एवढे लोक जेवतात. बरोबर, देवाने दिलं का नाही रोजची भाकर, कोणी दिली ती त्याने पाठवलं. बरोबर, त्या सांगितलं पैसे घ्या, मागितले नाही ना, मग ते शिकायचं की कला देव कुठे आहे. तुझी वचने माझ्या जिभेला किती मधुर लागतात, माझ्या तोंडाला मधापेक्षा गोड लागते. तोंडाला मधापेक्षा गोड, गोड बोलणार तेव्हा 8:44. आपले जे देवाने मध्ये 10-20 बोलणारे तुम्ही तुमच्याकडे परमेश्वराचा आत्मा, हा आत्मा जेव्हा तुमच्या जीवनात प्रवास करतो तेव्हा तुमचं जीवन एक मोठ्या आनंदाने, शांतीने व सामर्थ्याने तुम्हाला मजबूती करतो. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी आहेत, काही अडथळे आहेत, तुम्हाला देवाकडे येऊन द्यायला फार कठीण. कारण ज्याच्या दुष्ट आत्मा कार्य करते त्याला प्रार्थनेत बसून देणार नाही, ना प्रार्थनेला येऊन पण देणार नाही, ना आलं तर तुम्हाला तो बसून देणार नाही. एक ते गप्पा गोष्टी करणार नाही, एक ते भरभट करणार नाही, त्याची इथून पाहिजे ते बाहेर पडले तरी फिरवायला लागणार, कारण तो दुष्टाचा आत्मा आहे. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, तुम्ही जर स्थिर नसेल, देवाचा उठा एक मध्ये दिली रक्त करणं अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि जो शिकवते त्याच्यावर पण विश्वास ठेवा. प्रभू येशू त्यावेळेला मानवी व्यवहाराने शिकवत होता, देव म्हणून नाही. नंतर त्याला देवाचं रूप लोकांना नंतर करावं लागलं. नंतर हे सांगितलेलं होतं योहान सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधन करून. जेव्हा तुमच्या काही घरात समस्या आहेत, काही दुःख आहे, काही आपत्ती आहे, निराशा आहे, पहिलं आध्यात्मिक गोष्टीमध्ये रिट्रीट करा. आणि ती रिट्रीट कशी काय की तुमच्या जीवनात सगळे अडचणी दूर व्हायचं असेल तर त्यात जास्त पापाचा पश्चाताप करायला शिका. पाप म्हणून सुरुवात केली. रोमक्रसमध्ये तुम्हाला माहिती आहे 11 अध्याय, त्याच्यामध्ये असं दिले मूळ झाडाला आधार देते. सुरुवात पाप कुठून आलं, नशा मी करायला कुठून शिकलो, मांडण करायला मी कुठून शिकलो, निंदा करायला मी कोणापासून शिकलो, हे सगळं वाईट कर्म करायला कोणापासून शिकलो, ते पहिलं मूळ तयार करा आणि त्या मुळात सागत ठेवले. लोक 3 अध्यायामध्ये 9 वचन मध्ये दिले, मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे, जे झाड चांगलं फळ देत नाही ते काम. जे मनुष्य पाप करतो आणि पापाच्या द्वारे त्याला भेटत रोगरस चालते. आपले रस्ते क्लिअर ठेवा. योहान सांगतो, आपले मार्ग सरळ ठेवा, आपले मार्ग रस्ते सरळ. परमेश्वराचा मार्ग सरळ. परमेश्वराचा मार्ग काय? 14 सत्याचा आहे. तो सत्याचा मार्ग आपल्या शरीरात. आपण आजारी का, दुःख का, टेन्शन मध्ये का, मानसिक तणावामध्ये का, अस्वस्थपणा का, आज तुम्ही जेवढे प्रार्थनेचे लोक आहेत आणि तुम्ही प्रार्थनेत जास्त आहे, 12 वाज, तुम्हाला बाहेर काढण्यासाठी शैतान कोणाचा तरी वापर करेल आणि तुमचं कुठेतरी म्हणजे मन लागेल मोहामध्ये, तिकडून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न. मग कुठे जा, काय नाही होणार, इकडे धावू का, तिकडे धावू का, तिकडे धावू का, काही होणार नाही. त्याला एका ठिकाणी स्थिर राहावं.
आणि जर तुम्ही स्थिर राहिले असेल, तुम्हाला खूप माणसं पण खूप तुम्हाला भेटतील, मित्र पण वाटतील, मैत्रीण पण वाटतील, सगळे मोठे मोठे लोक सुद्धा तुम्हाला भेटतील. हा, सन्मान करतील, किंमत देतील, तुम्हाला हक्क पण देतील, अधिकार पण सगळं करतील. पण ईश्वर एक मोठा अधिकारी मला त्या कार्यालयात सन्मान देतो. चांगली सेवा आहे, तुमचं चांगलं काम आहे, मी एवढं चांगलं काम करतात म्हणून मी तुम्हाला थँक्यू सांगतो. बरं, हा देवाला धन्यवाद. तेच मी त्यांना सांगितलं, हे तुमचं सगळं अधिकार तुम्हाला मिळाला, परंतु तुम्हाला देवाने एक अधिकार दिलेला आहे तिकडे जाण्यासाठी. तेव्हा तुम्ही कोणा गरजवंताला मदत करणार, तेव्हा ती तुम्हाला उपयोगी. तुम्ही तुमच्यासाठी सगळं केलं, पैसा, खाणं, पिणं, पाण्याची ती सगळं मिळालं, पण आपल्या आत्मामध्ये साहिल ते बोलते बरोबर तुम्ही बोलले, ते बोलते हेच लक्षात नसतं. बरं, सगळ्यांच्या लक्षात अधिकारी माणूस आहे मोठा, मग तू काय माहितीये का, त्या गोष्टी तो अधिकारी आहे, पण सगळ्यात मोठा परमेश्वर आहे. त्यांना सत्य माहिती नव्हतं. जेव्हा त्यांना सत्याची ओळख करून दिली, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे खरं आहे, एक सेकंद आताच नाही. माणूस, हे बघा, परमेश्वराने तुम्हाला पाठवले जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये, तुम्ही जा आणि सुवार्तेची घोषणा करा. सुवार्ता म्हणजे काय? प्रचार म्हणजे काय? काही लोक धर्म बनवतात, कन्वर्ट होतात, हे नाहीये. देवाच्या ठिकाणी या गोष्टी नाहीच मिळत. कन्वर्ट होणारे नाही, कन्वर्ट त्याने आतून केलेलं आहे माणसाने. मानवाचं कन्वर्ट वेगळं आहे आणि परमेश्वराचं कन्वर्ट वेगळं आहे. 15:16 प्रभूने जेव्हा कन्वर्ट केलं तेव्हा काय केलं? तुम्ही नाही मला निवडलं, मी तुम्हाला निवडलं. तेव्हा सगळे लोक होते. गालिब जो होता तो परमेश्वराचा गाव होता, तिकडे जाऊन त्यांनी लोकांचं जीवन परिवर्तन केलं, म्हणून त्याने तिथे कन्वर्ट नाही केलं. म्हणून आजचं काळ असं आहे माहिती का, प्रकटीकरण 12 शैतान आपला काळ थोडा आहे, तो तुम्हाकडे आलेला आहे आणि तुम्हाला तो सतावाचा काळ. भांडण, नफरत, निंदा, द्वेष, हेच आहे. अरे, मानवाच्या जीवाला शांती कुठे मिळेल ते शोधत राहा, आणि मिळाली तर ती सोडू नका, परत शांती नाही मिळत. जेव्हा 14:27 येशूचे शिष्य पण कसे होते, ते शांती शोधायला गेले. 60 दिले, 60 शिष्य सोडून गेले. त्याला काय फरक पडलं? त्यांनी 12 शिष्यांची तयारी केली, जगाला प्रचार करून लोकांचं जीवन बदललं. कारण तो मानव प्रेम करायला आले ना, आपण धर्म प्रेम करतो. या जगात मानव प्रेम आहे. 3:16 परमेश्वरी जगावर प्रेम केलेलं, धर्मावर प्रेम नव्हतं केलं. जो धर्मावर प्रेम करतो तो देवाचं प्रेम नाही करू शकतो. कारण माणूसच आहे. मग त्या माणसाचे चुकीचे रस्ते ते चेंज करतात, तर त्याच्या जीवनाला शांती देतात. तोच त्याचा खरा धर्म आहे. त्याला बोलतात मानव प्रेम. कागदावरचं प्रेम नाही. माणूस कशामध्ये विचार करतो, मी धार्मिकता याच्यात होईल. धार्मिकता कुठला बनत नाही. धार्मिकता आपल्या चांगल्या कर्माने बनतो धार्मिक. आता मी जातो, मला कोण सांगतो मी मास्टर आहे, ब्रदर आहे, कोण मी सेवा करतो, तेव्हाच मला ते काम बघून मला असं करतात, मग ते पास सोडा. मग मी त्याला दाखवतो का मी कोण आहे तो? मी नाव नाही देत, मी फक्त एवढं सांगतो ब्रदर. कशाला मोठा पास्टर दाखवून काय करू? बक्षीस मिळणार आहे मला? माणसा बाबतीत सावध राहायचं, मग ते 10-17 माणसाच्या बाबतीत सावध राहा. मग ते 10-32-30 माणसासमोर तुम्हाला नाकारलं तर मी पण तुला वचन घ्या आणि वचनाप्रमाणे वागा, तेव्हा वचन तुम्हाला जीवनात मार्ग देईल. जरा पुढे 5 पर्यंत येईल. तुझ्या वेदीच्या द्वारे मला बुद्धी प्राप्त होते. त्याची वेदी आणि नियम आहेत, त्याच्याने मला बुद्धी होईल. मग ते 13-25 झोपेत दिंगत करते. असत्य बोलतात. प्रत्येक असत्य बोलणारी व्यक्ती जी आहे ना, त्याचा मी नफरत करतो. त्याला चुकीचे शिकवण देणार, चुकीच्या गोष्टी सांगणारा, चुकीच्या गोष्टी बोलणारा, त्याला परमेश्वर ते आवडत नाही. तो त्याचा नफरत करतो, त्याचा द्वेष करतो.
जर आपला द्वेष करत आहे तर आपल्याला असत्य बोलायचंच नाही. सत्य आहे तेच बोला, नाही तर बोलूच नाही. तुझे वचन माझ्या पावलांसाठी बघा दिव्यासारखे आहे. आता काळोखात चालले तुम्ही तर तुम्हाला दिवा जसं दाखवतो तशाप्रमाणे प्रकाशाप्रमाणे म्हणजे आपण कुठेही गेलं तरी आपण क्लिअर असणार, कारण आपल्या बरोबर येशू. आज कुठे कुठे कार्य करतो काय आपलं जीवन आहे येशूसाठी आणि येशू आपल्यासाठी. मग जर आपण चांगलं काम करणार तर आपल्याला चांगल्यामध्येच पुढे जायला लागेल, कारण परमेश्वर चांगल्यासाठी. आपले विचार, आपलं मन, आपलं शरीर, आपला आत्मा हमेशा चांगल्यासाठी धावतो. कारण तुमचं मन स्थिर जर असेल तर तुम्ही नक्कीच परमेश्वराच्या राज्यामध्ये स्थिर असतील आणि तुमच्या अंतर्गत त्याचं राज्य वस्तू तुम्हाला शांती देईल. माझ्या मार्गावर प्रकाशासारखे. आता प्रकाश कसा आपल्याला लाईट देतो जाता जाता, तसा तो तुम्हाला मार्ग देईल. 109. आपला जीव मी मुठीत धरून राहत आहे, मी तरी सुद्धा नियमशास्त्र विसरलो नाही. देवाने नियम दिल्यानंतर विसरायचं नाही. जर आपण विसरले तर आपण फसले. देवाचे नियमशास्त्र विसरू नका. 124, 119, 124, 135. तू सांगतो तसं तुम्ही देवाला सांगतो का? माझ्यावर तुझा प्रकाश पाड, बरोबर, माझ्यावर तुझा पवित्र आत्मा पाठव की मी तुझी सेवा करेन, तुझं काम करेन, त्याचं कार्य देईन, कार्यामध्ये सहभाग घेईन आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे कार्य करायला मजबूत बनेल. 139, 146. माझे शत्रू तुझे वचन विसरले. आता जर विचार करा, जर आपण देवाचे शिक्षक आहेत किंवा देवाच्या गोष्टीमध्ये आहेत तर आपण काय करणार आहे? वचन विसरायचं नाहीये. वचन विसरायचं नाही. शत्रू आहे ते विसरतात. आता तुम्ही शत्रू जर झाले ना तर तुम्ही देवाची प्रार्थना विसरता. मग तुम्हाला फार कठीण परिस्थितीतून प्रवास करावा लागेल आणि तुमच्या जीवनात फार मोठ्या संकटाचा अनुभव तुम्हाला जोडावा लागेल. काय सांगते? तुझं वचन एकदम शुद्ध आहे आणि तुझ्या दासाला ते प्रिय आहे. आता आपण बघा तो काय सांगतो माहितीये? मला तुच्छ मानलाय, माझी निंदा झाली, माझा द्वेष झालाय, मला ठेवा झालाय, पण तरी सांगतो मी वचन विसरत नाही. आता वचन जे आहे ते पाळणं गरजेचं आहे. वचन विसरणार नाही तर वचन सांभाळणार. तुझे नियमशास्त्र सत्य. आता देवाने जे नियम आपल्याला लागू करून दिलेले आहेत हे सत्याचे आहे, असत्याचे नाही. हालेलुया, हालेलुया. आता जर तुमच्यामध्ये ते सत्य बांधलेलं आहे, मजबूती आहे, ते सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करणारी शक्ती आहे. संकट व क्लेश याने मला घेरलेला आहे, तुझ्या आज्ञा मला आनंद आहे.
संकट आणि क्लेश त्यांनी मला घेरले नाही. हालेलुया. आता तुम्ही विचार करा, तो बोलतो तुझ्या आज्ञामध्ये मला आनंद आहे. माझं आई म्हणजे मी तुझे नियम पाळीन. आपण देव आपल्याला सगळं देतो, पण आपण देवाचं ऐकत नाही. म्हणून आपल्यामध्ये जी प्रगती आहे, जी घडत आहे, ती होत नाही. मी तुझा धावा करतो, तू माझं तारण कर. निर्बंध पाळील. आता जर तुम्हाला परमेश्वराने बनवलेला आहे, घडवलेला आहे, तयार केलेला आहे, तोच परमेश्वर तुम्हाला मदत करणार आहे. त्याच्यानंतर 148 वचन, मी तुझ्या वचनाचं चिंतन करायला. बघा, रात्रीच्या प्रत्येक प्रहारी मी डोळे, मी अरणात काम करत होता ओढीचं, मला बाहेर देशात जायचं होतं. माझ्या बहिणीच्या घरी मला निघायचं होतं काम, म्हणजे इथून तर बाहेर जायचं आहे. तर मोठ्या बहिणीकडे जाण्यासाठी निघालो. तर तुमच्या मनामध्ये कोणीतरी पेरलेलं असं असते ना, निंदण झोपेत नाही असं पण निंदण फिरते. ही बाई पडून गेली ना, काय होणार नाही असा प्रश्न आहे तो. तर मी इकडून गेलो, तर निघाल्यानंतर एक आणा निघाले मांजर, ती क्रॉसिंग केली. मी मोजत चाललाय, पुढे गेला आणखी 1, 2, असं जाता जाता रायवडीमध्ये पोचता 7 मांजरी गेले आडव्या. आता 7 गेल्या तर सत्यानाश झाला नाही का. मी कशाला मानत नाही, समजलं ना. आता पण नाही ना, पहिला पण नाही मानत. ते फक्त ऐकायचं, कुठे हे केल्यावर हे होते, हे केल्यावर हे होतं, अंधश्रद्धेमध्ये बसला. तो प्राणी आहे तर मी गेलो तिकडून. माझ्याकडे गेलो, भेटलो वगैरे, सांगितलं तुम्ही आता बाहेर जायचं आहे तर मला इंदूरला निघायचं नाही. निघायचं. तर मी दुसऱ्या दिवशी एक बाई भेटली, म्हणजे वयस्कर. ही बाई पुढून गेली ना, कधी काम होत नाही. का? कारण माझ्या पोराच्या टायमाला तसंच तो बाहेर जायला, इंटरव्ह्यूला जायला गेला ना, तर ती काहीतरी विचार आहे अशी आडवी जाईल. का झालंच तुझं तिचं, तुझ्या पोराचं इंटरव्ह्यूवर लक्ष नव्हतं, तिच्यावरती आडवी गेली. ती सुद्धा माझ्या पुढे आली. तर तिने मला विचारलं, सहज पुढे झाला तर आल्यावर तुला सांगतो, पण ती चालला नाही. मी निघून आला आणि मी तिकडे पाच झाला. आता वाकडी कुठे आली, तिने तर मला विचारलं नाही, तिचे पाय सपाटात. मी देवा, एवढे मेडिकल कॉलेजमध्ये कधी गेले. माणसं आहेत रे, माणूस माणसाबरोबर एवढा कबरीती का बसलेला आहे मलाच कधी कळत नाही. पण मी त्यांना ठोकर देऊ, एक शिकायला लागते. आणि मी बाहेर जातो, म्हणजे बाहेर जाणार ना, ते माझ्या बापाला मी सांगितलं, पण त्या मित्राने सांगितलं तुझा पोरगा बाहेर. कारण का, त्यावेळेला लोक ना बाहेरून पळत यायचं. मग आले ते कोणाला असतील, आपल्यालाच केलं. पण मी पहिल्या दिवशी मातीवर झोपला, पण मी सोडलं नाही. एवढ्या त्यागाने मी कष्ट करून ही सेवेसाठी मी जीवन घालवलं. समजलं? जो त्यागाने चालतो ना, तो भविष्यात पुढे जातो
आणि जो ऐशआरामाने चालतो तो भविष्यात खाली पडतो. त्याची प्रगती भविष्यात कधीच होत नाही. हिंमत आणि मेहनत आणि कष्ट आणि सत्य आणि प्रामाणिकपणा या माणसाचे भविष्यात फार मोठा आशीर्वाद आहे. म्हणून मी पुढे गेलो. त्याला का पुढे गेलो? कारण माझी श्रद्धा आणि विश्वास तसा था. लोक दुनिया सांगतील, मी कधीच कोणावर विश्वास ठेवत नव्हता. माझा एकच आहे विश्वास, पहिला आणि शेवट तोच आहे आणि तोच राहील. कारण त्याच्याच द्वारे आपलं तारण. म्हणून मी माणसाशी जास्त बोलत नाही, कोणाशी संवाद ठेवत नाही, कोणाशी जास्त बोलायला वाटत नाही. मला हे आवडत नाही. माझं घर, माझं रूम, माझं एक बस एकांत एक बशीनं राहील. काय असेल तेवढं घरामध्ये थोडंफार बोलायचं असेल तेवढं बोलत राहील. त्याच्यात बस बाहेरचा विषय बोलायला लागलं तर माझं ते डोकं गरम होते. म्हणजे गरम होते म्हणजे इतर नाही होतं डोक्याचं. मला पटत नाही त्या गोष्टी. देवाविषयी बोल, बाहेरच्या गोष्टी आपल्याला कुठल्याही माणसाचे कोणाही माणूस लगेच उतरतो. मित्र भेटले काय केले ते बोला, बस आता खूप झाला तो विषय नको, निघतो. आमच्या जास्त 100% बाहेरचा विषयच नसतो. कारण आमच्या घरात पहिलं साध्या शिक्षणाचाच पहिला बाहेर विषय काढूच हा डिसिजन आहे. कारण स्वर्गाचं घर आहे आणि हे सगळं शिस्तात राहिलं. त्याला देव फिरत असतो. मंदिर तुझं आहे का माझं आहे? आणि या मुलांना पण आमच्या तसं हे देवाचं घर आहे, आपलं नाही. म्हणून तिथे देवाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला बनवायच्या करायच्या. बाहेर उतरलं तर सांगतो तो विषय बघ. देवासाठीच तुमचं जीवन असतं. आणि कारण तो बरोबर आहे देवांमध्ये 12-26 वचन जिथे मी आहे तिथे माझा सेवक पण. आपण फक्त देवासाठीच धावायचं. नफरत कोण तयार करते? निंदा कोण तयार करते? अंगाला आग कोणाचे? ज्यामध्ये दुष्ट आत्मा कार्य करतो त्याला दुसऱ्यांना बघता येत नाही, बोलता येत नाही, दुसऱ्याचं चांगलं बघता येत. जो मनुष्य अशा परिस्थितीत असेल त्या मनुष्याला शांती नाही, ना कधी प्रगती होईल. आपण एकच शिकायचं, मला दुसऱ्याचं भलं करायचंय. कसं तरी करणार, आज नाही 10 वर्षांनी कर, पण करत. कारण पित्राच्या पुत्रात एक देणार त्याने चांगल्याची आस्था बाळगत असेल तर तुमचं काही कोण करणार. हिंमत, एक मजबूती म्हणा. आज मोबाईल, टीव्ही, गाड्या सगळीकडे फिरणारा माणूस आहे. माणसाला फक्त विचार करा की 10 रुपये मला कसे कमवता येईल, नाही जमत. मी जेव्हा प्रार्थनेला जायचं ते माझी आई मला नेहमी सांगायची, पण लवकर ये आई, आता मी तुझ्या घरात आहे, मी तुझा, या घराच्या बाहेर आहे, मी येशूचा आहे. मी त्याच्यासाठी चाललाय तर मी त्याचा आहे, मी तुझा नाही. तुझ्या घरात असेल ते मी तुझा. आणि असं करून एक घर बांधणार. म्हणून देवाच्या घरात देवाला इकडेच आमंत्रण केलं. आणि ह्याद्वारे हे वचन आहे, मत्ती 18:20, 2 किंवा 3 माझ्या नावाने जमतील तिकडे मी हजर आहे. परमेश्वर आपल्या बरोबर राहायला पाहिजे. परमेश्वरची उपस्थिती आपल्या बरोबर राहिली पाहिजे. आज्ञा, नियम, शिकवण, वेदी हे नेहमी पाळा ना, तुम्हाला काही करायची गरज नाही. अनुवाद 28:1-14 वचन असं आहे, सारा आशीर्वाद धावत येते. समजलं? आणि देवाचा आशीर्वाद जर तुमच्या मागे लागला तर तुम्हाला चिंता लागणार. प्रार्थना कधी सोडायची नाही, वचन कधी टाकायचं नाही, वचनाचा कधी अपमान करायचा नाही, वचनाच्या नियमा पलीकडे जायचं नाही. एक वचन घे, 148, 148 आणि 153. माझे दुःख पहा, त्यापासून मला सोडव. तो देवाला सांगा, आपण देवाला सांगायचं मी तुझे नियमशास्त्र विसरलेलं नाहीये, मग माझी दुःख बघ ना, मला त्याच्यातून सोड. मध्ये 12:6, ज्या शिष्यावर प्रेम त्याला फटके पण. पुढचं वचन आहे नंतर सांगतो की परमेश्वर तुम्हाला मजबूत करेल. तुम्ही जर परमेश्वरच्या आज्ञांचं पालन करणार तसं माझ्यासाठी खंबीर होणार, हिंमत होणार आणि कुठे पण देवाच्या सेवेला कमजोर पडणार. देवासाठी जगायचं आणि देवासाठीच आपलं जीवन स्वर्गात सोडायचं. छोटेसे प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता,
सुरदिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महापरमेश्वर आशीर्वाद परमेश्वर सर्व म्हणजे लोक आपल्याला तुमचा आशीर्वाद ठेवा. परमेश्वरची इच्छेप्रमाणे आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळावा. त्याचबरोबर प्रत्येकाचं दास स्पर्धा करून ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.